नाशिक दौऱ्यावर असलेल्या केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी आज विविध राजकीय आणि सामाजिक विषयांवर जोरदार फटकेबाजी केली। महिला आरक्षण विधेयक संमत न होण्यामागे विरोधकांचं प्लॅनिंग असल्याचा गंभीर आरोप त्यांनी केलाय। तसंच अजित पवार यांचा अपघात हा घातपात असल्यास त्याची कडक चौकशी व्हावी अशी मागणीही त्यांनी यावेळी केली आहे। नाही, देवेंद्र फडणवीस यांनी महिलांच्या संबंधातली भूमिका स्पष्टपणे मांडलेली आहे। काल त्यांचा महिलांचा मेळावा काल डोम मध्ये वरळीमध्ये होता, त्यांनी रॅली काढलेली होती आणि त्यांनी भूमिका मांडलेली आहे की बाबा हे बिल फेल करण्यामध्ये या लोकांचा कसा मोठा हात आहे हे सगळ्या देशांनी पाहिलेलं आहे। त्यामुळे डिलिमिटेशनला विरोध का म्हणजे डिलिमिटेशनला विरोध करण्याचा बहाणा त्यांचा होता। त्यांना हे बिल पास होऊ द्यायचं नव्हतं, महिलांना आरक्षण मिळवू द्यायचं नव्हतं। मागच्या वेळेला त्यांनी पाठिंबा दिला होता, गोष्ट खरी आहे, परंतु या वेळेला सुद्धा डिलिमिटेशन मुळे जागा सगळ्यांच्या वाढणार होत्या, मतदारसंघ छोटे होणार होते। 40-40 लाखाचे मतदारसंघ आहेत, म्हणजे 39 लाखाचा एक मतदारसंघ मोठा आहे। त्याचे मतदार 39 लाख आहेत आणि पॉप्युलेशन त्याची काहीतरी 60 लाखाच्या वरती असेल, म्हणजे लोकसंख्या आहे ती। त्यामुळे डिलिमिटेशन आहे ते 30-40 वर्षानंतर करण्याच्या संबंधामधली पद्धती किंवा कॉन्स्टिट्यूशनल ती अरेंजमेंट आहे। त्यामुळे डिलिमिटेशनला विरोध करण्याची आवश्यकता नव्हती। म्हणजे इकडच्या जागा एकदम जर वाढवण्याचा प्रस्ताव असेल त्याला विरोध करा। जेवढ्या जागा आता आहेत त्या जागांमध्ये 33% जागा वाढवायच्या, म्हणजे प्रस्ताव असाच होता की सगळ्या 543 जागा आता आहेत त्या आहेतच आहेत, त्यामध्ये 273 जागा वाढल्या की मतदारसंघ छोटे होतील आणि प्रत्येक राज्यामध्ये 33% जागा वाढणार होत्या। म्हणजे कुठल्या अन्यायाचा विषय अजिबात नाही। आता महाराष्ट्रामध्ये 48 जागा आहेत, तिथे 33% जागा वाढणार होत्या, आपल्या 72 जागा होणार होत्या, युपीच्या 120 जागा होणार होत्या। त्यामुळे त्या प्रपोर्शनेट मध्ये जागा वाढणार होत्या। त्यामुळे मला असं वाटतं की हा काय डिलिमिटेशनला विरोध करण्याची आवश्यकता नव्हती। साऊथच्या जागा कमी होतील असं अजिबात नाही। आता साऊथच्या जागा जेवढ्या आहेत तेवढ्या कमीच आहेत त्या जागा। नॉर्थच्या जागा ज्या आहेत त्या जास्त आहेत, जे राज्य मोठी आहेत त्या ठिकाणी जागा मोठ्या आहेत। आता लक्षद्वीपचा मतदारसंघ आहे, त्याचं मतदार फक्त 70,000 आहेत, लक्षद्वीपचे मतदार 70,000 आहेत। अंदमान निकोबारच्या मतदारसंघ फक्त 2च जागा आहे। तर त्यामुळं म्हणजे ते जे छोटे आहेत ते तर आहेतच आहेत, नॉर्थ ईस्ट मध्ये मतदारसंघ छोटेच आहेत, पण प्रत्येक राज्यामध्ये ही संख्या वाढणार होती, 33% संख्या वाढणार होती। त्यामुळं मला असं वाटतं की देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलेलं आहे की माझ्या जो काय म्हणाले ते माझ्या बरोबरचा जो नेता आहे त्या नेत्याने माझी चर्चा करावी किंवा त्यांनी बसावं असं ते म्हणालेले आहेत। तर ठीक आहे, ज्यांना बसायचं असेल त्यांनी बसावं, त्यांच्या तोला मोलाचा जर कोणी नेता असेल त्या ठिकाणी डिबेट व्हायला काही हरकत नाही आहे। म्हणजे देवेंद्र फडणवीस सांगतील की आपण कसा धोका दिलेला आहे आणि त्यांना त्यांची बाजू मांडायची आहे ती त्यांनी मांडावी, डिलिमिटेशनला विरोध करण्याची आवश्यकता काय आहे? त्यामुळं साऊथ आणि नॉर्थ अशा पद्धतीचा भेद निर्माण करण्याचा प्रयत्न काँग्रेसने केलेला आहे। त्यामुळं काँग्रेसची पॉलिसी डिवाइड अँड रूलची नेहमीच राहिलेली आहे। त्यामुळं मला असं वाटतं की असा काही विषय अजिबात नव्हता। त्यामुळं अमित शहा यांनी स्पष्टपणे अत्यंत आकडेवारीसच सांगितलेलं होतं की जागा कशा वाढणार आहे, किती टक्के वाढणार आहे। त्यामुळं या बिलाला पाठिंबा देऊन 29 मध्ये महिलांना आरक्षण लागू करण्याच्या संबंधासाठी अपोजिशनने पाठिंबा द्यायला हवा होता, पण त्यांनी पाठिंबा दिलेला नाही आहे। तर त्यामुळे मला असं वाटतं की महिलांना अन्याय झालेला आहे।